हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फड याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। परळी कोर्टानं हा जामीन मंजूर केलेला आहे। हवेत गोळीबार करणारे कैलास फड यांना जामीन मंजूर झालेला आहे। अंजली दमानिया यांनी कैलास फड यांचा हवेत गोळीबार करत असतानाचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता। व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर कैलास फड यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता। यानंतर कैलास फड याला अटक देखील झालेली होती। याच प्रकरणी कैलास फड याला आज जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, काय अधिक माहिती मिळते? काय अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे? नक्कीच श्रीरंग, कैलास फड याला काल पोलिसांनी अटक केली होती आणि त्याला 1 दिवसाची कोठडी देखील पोलिसांनी न्यायालयाने सुनावली होती आणि त्यानंतर आज कोर्टासमोर त्याला हजर करण्यात आलं होतं आणि आज त्यानंतर त्याला कोर्टाने हे जामीन मंजूर केलेलं आहे आणि त्याच्याजवळचे बंदूक आहे, पिस्टल सध्या जप्त करण्यात आलेले आहे आणि याबाबतची अधिक माहिती आता आपल्याला लवकरच मिळेल। मात्र एकंदरीतच जे हवेत गोळीबार केल्यानंतर जो प्रकरण हे जो उघडकीला आलं होतं, यानंतर आता पोलीस ऍक्शन म्हणून दिसण्यात आहेत आणि अशा प्रकरणाला इथून पुढे तरी नक्कीच आळा बसेल असं दिसतंय। श्रीराम, धन्यवाद स्वानंद, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। कैलास फड याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। हवेत गोळीबार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली होती। अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला होता, ज्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती।